पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत गत निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत 4% मताची टक्केवारी वाढलेली आहे. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार आणि याचा फटका कोणाला बसणार हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, सुरुवातीला आपण हे पाहूयात की पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी यंदाच्या निवडणुकीत 64.39 एवढी मतदान झाले आणि मागील म्हणजे 2016 साली झालेल्या निवडणुकीत 60% मतदान झालं होतं. त्यामुळे यंदाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हे कुणाला होणार, कुणाला होऊ शकतो आणि याचा फटका कुणाला होऊ शकतो यामध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. पंढरपूरच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पाहिलं तर जो जाणकार मतदार आहे तो याची टक्केवारी कुणाला फायदा होईल, कुणाला नुकसान होईल याच्या स्पर्धा लागलेल्या आहेत, याची शर्यती लागलेल्या आहेत आणि याची चर्चा संपूर्ण गावात होत आहे. तर दर्शको, या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी विकास कामाऐवजी प्रत्येक सभेमध्ये एकमेकावर चिखलफेक करणे, एकमेकावर आग ओक करणे अशा प्रकारच्या भाषणं झाल्याचं आपण पाहतोय. मात्र याही पुढं जाऊन आपण पाहिलं तर पंढरपूरचा विकास किती झाला आणि पंढरपूर कसं दिसतंय याचा जर प्रश्न आपण कोणाला केला तर पंढरपूर 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जसं होतं तसंच आजही आहे. आता काही लोक म्हणतात विकास काम चालू झालंय आणि त्यामुळं धूळ होणारच, पण दर्शको, यामध्ये एकच गोष्ट नक्की आहे की मागील 20 वर्षापासून ही धूळ पंढरपूरची जनता खाते. याच पंढरपुरातील जनतेला आजही खड्ड्यातून जावं लागतंय, खड्ड्यातून रहदारी करावी लागते. याच विकासाचा मुद्दा धरून भगीरथ भालके म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख नेत्यांनी याचा इश्यू केला आणि याचा दृष्टीने प्रचार देखील केला. त्यामुळे जनतेला हा मुद्दा आवडलेला आहे. त्याच्या अपोजिट जर आपण जाऊन पाहिलं तर भाजपच्या वतीने श्यामलताई शिरसट या निवडणूक लढवत होते, त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या भाजपचे नेते प्रशांतराव परिचारक असतील, जयकुमार गोरे असतील आणि इतर अन्य नेते मंडळी हा प्रचार करत होते की कोणाला टार्गेट करून चिखलफेक करत होते हेच समजत नव्हतं. त्यामुळे पंढरपूरच्या जनतेमध्ये विकासाच्या दृष्टीनं एक पाऊल उचललं तर त्यामध्ये विरोधकांना याचा फायदा होऊ शकतो असं बोललं जातंय. मात्र पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टीने जर पाहिलं तर पंढरपूरच्या शहराच्या म्हणजे तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी आणण्यासाठी भाजपलाच याचा फायदा होऊ शकतो, झाला पाहिजे असं देखील जनतेतून बोललं जातं. त्यामुळं या समतोल अवस्थेत आज पंढरपूरकर आहेत. या चर्चेत सध्या पंढरपूरकर रंगल्याचं दिसून येतंय. वास्तविक ह्या निवडणुकीची मतमोजणी ही मागील 2 दिवसापूर्वीच होणार होती, मात्र ती झालेली नाही. ती पुढं 21 तारखेला करण्याचं आदेश संबंधित निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. त्यामुळं मतमोजणी पुढे गेल्याने लोकांमध्ये निरुत्साह तर आहेच, पण या चर्चेला उधाण मात्र भरपूर आलेलं आहे.